दिवसभर सहस्त्रनाम पठण, दत्तनामस्मरण, अर्चना, प्रवचन आणि महिलांच्या भजनी मंडळांनी सादर केलेल्या भजनांनी सोहळ्यात आध्यात्मिक रंग भरले. संध्याकाळी आरती दरम्यान पादुकांवर फुलांची उधळण करण्यात आली असून फुलांची सजावट, दीपमाळ आणि रोषणाईने परिसर उजळून निघाला. महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला तर स्वयंसेवक आणि युवकांनी उत्कृष्ट व्यवस्थापन करून भाविकांची सोय केली. हा प्रथम वर्षाचा उपक्रम भव्यतेने पार पडण्यासाठी रहिवासी, महिला मंडळ आणि युवकांनी मनापासून सहभाग घेतला. रामदास हाके, गणेश गंगणे, उमाकांत शिंदे, नवनाथ जाधव, तानाजी पवार, मल्हारी कवडे, सी.पी. माने, अशोक चंदन, औदुंबर गायकवाड, शोभा शिंदे, राजश्री शिंदे, इंदुबाई गोडसे, शकुंतला जाधव, विद्या चंदन, अनुराधा माने, सुरेखा गंगणे, रंजना बंडगर, शशांक जाधव आणि इतर अनेक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजकांनी सर्वांचे आभार मानत पुढील वर्षी उत्सव अधिक भव्यतेने साजरा करण्याचा संकल्प व्यक्त केला.